नमस्कार मित्रांनो, मी राजू चौधरी। मित्रांनो, तुम्ही एखादा ऑनलाईन फॉर्म भरत असताना किंवा एखाद्या योजनेची KYC करत असताना तुम्हाला आधार OTPची गरज पडते। त्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही, आणि असेल तर मग तो कोणता नंबर लिंक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गूगलमध्ये यायचं आहे। गूगलमध्ये टाईप करायचं आहे आधार असं टाईप करून घ्यायचं आहे। आधार टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे। त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला uidai.gov.in इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे, तुम्हाला वाटेल ती भाषा निवडायची आहे। मी इंग्लिश निवडतो। त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे। आधार सर्व्हिसेस इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे। चेक आधार व्हॅलिडिटी इथं क्लिक करायचं आहे। हे इथं कट करून टाकायचं आहे। आता इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर एकदम बरोबर टाईप करून झाल्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं टाईप करायचा आहे। कॅप्चा तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे। कॅप्चा टाईप करून झाल्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। आता इथे पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे 3 अंक दाखवले आहेत। म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे। आणि तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर नॉट मॅपेड असं दाखवेल। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते चेक करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील।